नमस्कार, युवा सत्ताच्या आजच्या भागामध्ये मी मयूर धुरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत दिनेश पांचाळ उर्फ बबलू पांचाळ। सर नमस्कार। नमस्कार सर। आपण नगरसेवक होता हो। 2012 2017ला आपल्या मिसेस नगरसेविका होत्या आणि आता 2026 ची महानगरपालिका येऊ घातलेली आहे। कसा प्रवास होता आपला? 2012 एक सामान्य मुलगा म्हणून मी उभा होतो। अक्षरशः लोकांनी मला जीवाचं रान करून मला निवडून आणलं भरघोस मताने। तुमचा राजकीय प्रवास हा कधी आणि कसा सुरू झाला? माझा राजकीय प्रवास माझा 2007 ला झाला। हा मी पक्षाचा एक उपशाखा म्हणून झालो। पण काम करत 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 मग 2009 ला मी शाखा म्हणून झालो। शाखा म्हणून काम करत करत मग 2012 ला संधी भेटली की नगरसेवक होण्याची। त्यातून मग 2012 ला मोठं यश भेटलं, भरघोस मताने नगरसेवक झालो। खूप आनंद झाला आणि ह्या इलेक्शनला तिसरी हॅट्रिक आहे माझी। तिसरी हॅट्रिक आहे, पण मला दिसतंय मी जिंकलोय। तर लोकांच्या डोळ्यात मला आधी दिसतंय आणि मी जिंकणार आहे। जिंकणार कशासाठी? कारण लोकांची सेवा करायची। एक बार मेरे भाइयों बहनों, आप विकासवाद को वोट कीजिए, विकासवाद को। नमस्कार, युवा सत्ताच्या आजच्या भागामध्ये मी मयूर धुरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत दिनेश पांचाळ उर्फ बबलू पांचाळ। सर नमस्कार। नमस्कार सर। सर थेट आपण प्रश्नांकडे वळूया। आपण नगरसेवक होतात हो। 2012 2017ला आपल्या मिसेस नगरसेविका होत्या आणि आता 2026 ची महानगरपालिका येऊ घातलेली आहे। कसा प्रवास होता आपला? 2012 एक सामान्य मुलगा म्हणून मी उभा होतो। अक्षरशः लोकांनी मला जीवाचं रान करून मला निवडून आणलं भरघोस मताने। एक सामान्य घरातला मुलगा आणि कधी मी अपेक्षा पण केली नव्हती की मी नगरसेवक होईल। माझ्या घरच्या फॅमिलीला पण वाटलं नव्हतं की बबलू पांचाळ हा नगरसेवकला उभा राहील। एक सुताराचा मुलगा म्हणून मी एक काम करत होतो। मग त्यात व्यवसायात मंडपचा धंदा होता माझा। बरं। करत 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 लोकांची ओळख, मग काय सेवाभावी सेवा करत राहायचो। इकडे छोटी मोठी ही करतो ना, सुखादुखात जायचो। त्यातून चांगली एक ओढ वाढली, मग मित्र मंडळी भेटली। मग बबलू तू राजकारणात गेला पाहिजे। अरे नको यार, मी कामातच बरा आहे, मला कामातूनच सेवा करायला आवडते। नाही ना, आधीच सेवा करायला तुला राजकारणात जायला लागेल। मी तरी पण बोललो मित्रांना, यार हे मला शक्य होणार नाही। तरी मित्र एकदम फोर्स करायला लागले। माझे गुरु डॉक्टर साकर दांडे यांनी मला मग बबलू तू करायला पाहिजे, का नाही, तुला तुझी छबी चांगली आहे, तू एक काम करणारा मुलगा आहे, लोकांना सेवा करणारा मुलगा आहे। मग त्यातून उतरताना मग काय मग शाखा प्रमुखच्या या दिशेला मी गेलो। शाखा प्रमुख मला पहिलं पद भेटलं शाखा म्हणून 2009 ला। मग 2011 2012 मग मी नगरसेवकची मला तिकीट भेटली। बाळासाहेब असताना मला ते भाग्य नगरसेवकाचे लाभलं। खरं म्हणजे मी भगव्याचा खूप वेडा होतो। अच्छा। भगव्या झेंड्यात अक्षरशः एकदम बेफान होऊन भगव्यासाठी आपण काही करायला तयार होतो। मग मी नगरसेवक झालो आणि अभिमान याचा होता मला, मी बाळासाहेब हयातीत असताना मी नगरसेवक झालो, ह्याचा खूप गर्व होता मला। म्हणजे कुणाला सांगताना मला काय वाटायचं, अरे मी बाळासाहेब असताना नगरसेवक झालो, खूप अभिमान वाटला मला वाटायचा। मग त्यात काम करत 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 भरपूर अशी काही कामं केली। शिवजयंती झाली, लोकांची सेवा, आरोग्य शिबिर, परत कुणाचे घराचे प्रश्न असतील, कुणा पाण्याचे प्रश्न असतील, कुणा रोडचे प्रश्न असतील, हे करत 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 मी पण एवढी कामं केली तर लोकांनी मला अक्षरशः 2017 ला लेडीज वार्ड झाला। मग अक्षरशः लेडीज वार्ड झाल्यानंतर मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाने मग कुठेतरी लेडीज वार्ड झाल्यामुळे दुसरे कोणतरी इच्छुक होऊन, कारण ह्या वार्डामध्ये मी भरपूर काम केलं होतं। माता भगिनींच्या डोळ्यात, बंधूंच्या डोळ्यात मला दिसत होतं हा बबलू पांचाळ खूप काम करणारा आहे आणि खूप सेवाभावी आहे। अनेक मंदिरं
अनेक मंदिरं 22-23 मंदिरं मी बांधली. वा. एवढी कामं प्रचंड केली. कधी लोकांच्या दरवाजात गेलो ना मी तर मला लोक एवढी आपुलकी द्यायची. कारण माझ्याकडे 6-7 गावठण आहे. साई गावठण एवढं प्रेम दिलंय लोकांनी, तिथल्या रहिवाशांनी पण एवढं प्रेम दिलंय. अक्षरशः प्रेम मी कधी विसरू शकत नाही. मग वेळ एक अशी आली की त्या वेळात मी काय सांगू तुम्हाला, खूप अशी दुःखाची आणि न सांगण्याची. पक्ष तिकीट देतही म्हणताय, भेटली तिकीट बोलताय, परत एक इच्छुक उमेदवार बलाढ्य उमेदवार इच्छुक झाले. मग त्यातून मी कशी तरी वाट काढत मला मग अनेक पक्षाच्या ऑफर आल्या, पण मी त्या न जुमानता मला डोळ्यासमोर फक्त भगवा दिसत होता. अरे यार, भगवेचे आपण पाईक आणि भगवा सोडून मी झेंडा कुठल्याही पक्ष जरी बोलवतात मला हे पटत नाही. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून ते मला अजूनपर्यंत पटत नव्हतं. पण तरी पण मी धडपड करत माझी बायको, माझी मुलगी होती 7 वर्षाची. मी रात्री विचार करतो तर काय करायचं का, तिकीट न भेटण्याचा चान्सेस जास्ती दिसत होते. मग त्यातूनच काही मित्रमंडळी, काही माझे कार्यकर्ते जे जीवाभावाचे होते, त्यांनी अक्षरशः असं डिसिजन झालं की बबलू आता डिसिजन घ्यायला पाहिजे. नाही डिसिजन घेतलं तर सेवा पण संपून झाली, आपण सर्व संपू. मग त्यासाठी तुला असा कुठला तरी पक्ष आणि असा कुठला तुला चांगलं जे वाटेल, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तू जे डिसिजन घेते ते आम्हाला मान्य असेल. कारण माझे कार्यकर्ते एवढे फार जीव लावणारे, माता भगिनी असू दे, बंधू असू दे, अक्का गोवंडी जेवणार परिसर असू दे, ह्या लोकांचे खूप बलाढ्य आशीर्वाद माझ्या पाठीशी होते. मग न खचता न घाबरता मग वेळ आली, तिकीट नाही भेटल्याची डिक्लेअर झाली दुसऱ्या ह्याला. मग आता बोलला तर काय करायचं. मग आमचे कार्यकर्ते सर्व बसले, एक मीटिंग झाली. मीटिंग मध्ये ठरलं मग आता डिसिजन कुठल्या पक्षात आपण जायचं. मग त्यातूनच मग ठरलं की आपल्याला शिवसेना कट करायला पाहिजे होता, आपण शिवसेना सोडायची. बायको, आम्ही, मुलगी खूप अश्रू रडलो आम्ही. खूप जण एकदम रडायला आलं, म्हणजे रडतच होतो. कारण तो प्रसंगच असा होता, भावनिक होता. आणि पाय जात नाहीत कुणाच्या दरवाज्यात, जे बोलवतायत त्या रडायला येते, कसं जाऊ, माझे पाय वळत नाही. कारण बाळासाहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून मी सामान्य जायची इच्छा होत नव्हती. पण काय करू, आता अन्याय झाला होता, त्यातून काहीतरी विचार चांगले घेऊन कुणाशी लढत राहण्यापेक्षा ज्यांना तिकीट भेटली त्यांनाही आपण न बोलता आपण काहीतरी भांडणं न करता, कुणाला न काय बोलता आपण एक चांगली दिशा ठरूया. मग मला एक समोर दिसलं की एक हिंदुत्ववादी पक्ष, त्यामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्यातूनच एक आपला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, ह्यांचं काम पाहून मी पण भारावून गेलो. त्यामध्ये आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार साहेब, त्यावेळी एवढं प्रेम दिलं. मी त्यांना असंही बोललो की माझं खेळणं करू नका, बरोबर, एक सच्चा कार्यकर्ता आहे, बरोबर, मी काम करणार आहे. तुम्ही नाही जरी तिकीट दिली तरी चालेल, पण पक्षात घेऊन माझं हे करू नका. कारण मला आवड कामाची आहे, जिद्द आहे, आणि अपक्षही जिंकून यायची माझ्यामध्ये विल पॉवर तेवढी आहे. कारण मी एक खंदा कार्यकर्ता आहे, प्रामाणिक कार्यकर्ता आहे, आणि लोकांचा विकास करायची इच्छा मला प्रबळ आहे. ते इच्छा करणारे माता भगिनीचं रक्षण कसं झालं पाहिजे, गावकऱ्यांचं गाव आणि संरक्षण कसं झालं पाहिजे, गाव पण टिकलं पाहिजे, ह्या दिशेने मला काम करायचं. या दिशेने काम करत असताना मग आता ठरलं, भगवा झेंडा दुसरा हातात पकडला, तोही स्ट्रॉंग भगवा पकडला, आणि आज स्ट्रॉंग भगवा करत काम करत असताना अयोध्यात राम मंदिर बंद. चला आपला बेडा पार झाला. त्यातून मी पण आता परत येऊन इकडे टेकलो आहे, आणि ह्या इलेक्शनला तिसरी हॅट्रिक आहे माझी. वा, तिसरी हॅट्रिक आहे. पण मला दिसतंय मी जिंकलोय.
कारण लोकांच्या डोळ्यात मला आधी दिसत आहे आणि मी जिंकणार आहे. जिंकणार कशासाठी? कारण लोकांची सेवा करायची, सेवा केली. लोकांची सेवा अजून करायची, हा लोकांना कष्ट काम करून द्यायचे. कसं इकडे बाबा मुलांसाठी काम करायचं, महिलांसाठी काम करायचं, माता भगिनींसाठी काम करायचं. अनेक रस्त्यावरती खड्डे मुक्त करायचे. कुठे पावसाचं पाणी साचते ते पाणी न साचलं पाहिजे ह्यासाठी काम करायचं. त्यामध्ये आता भरपूर सारं आपल्या ते माझ्या 144 वॉर्डमध्ये खूप अशा गोष्टी नाहीये. तिथे मार्केट नाहीये, मंडई नाहीये. तिथे मोठं आपलं जिम करण्यासारखं स्विमिंग पूल, बॅडमिंटन खेळायसाठी मुलांसाठी, क्रिकेट खेळायसाठी स्टेडियम टाईप हे काही नाही. ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ते नाहीये. कारण आता मुलं मोठी होतात, त्यांना खेळ पाहिजे. बरोबर. आणि अक्षरशः मुलं ती मोबाईल मध्ये व्यस्त आहेत. आणि अशा काही गोष्टी त्यांना दिल्या पाहिजे की मोबाईल पासून दूर झाले पाहिजे. त्याची बॉडी फिट राहिली पाहिजे. व्यायामशाळा झाली, जिमखाना झाला, या खेळाचे मैदान चांगले झाले, याकडे आपल्याला गार्डन चांगले झाले, अशा काही गोष्टी करायच्या. सर, तुम्ही 2012ला नगरसेवक झालात. मग अशी तुम्ही म्हणालात की बाळासाहेबांना भेटलात, खूप आनंद तुमचा गगनात मावत नव्हता. आपण थोडं मागे जाऊया आणि मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमचा राजकीय प्रवास हा कधी आणि कसा सुरू झाला? माझा राजकीय प्रवास माझा 2007ला झाला. हा. मी पक्षाचा एक उपशाखा म्हणून झालो. हा. त्यातून काम करत 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 मग 2009ला मी शाखाप्रमुख झालो. हा. शाखाप्रमुख अजून काम करत करत मग 2012ला एक संधी भेटली की एक नगरसेवक होण्याची. आणि त्यातून मग 2012ला मोठं यश भेटलं. भरघोस मताने बाळासाहेब असताना मी नगरसेवक झालो. खूप आनंद झाला. माझ्या आईलाही बाळासाहेब खूप भाषण मी खूप आवडायचं. आणि मी पण एक नगरसेवक झालो. घरी पण आईला माझ्या वाटलं होतं की बबलू आपला नगरसेवक होईल. पण खूप मोठे अचीवमेंट होते आणि मी खूप खुश होतो. आणि लग्न झाल्यानंतर माझं पहिली यशाची पायरी मी खूप म्हणजे मला एवढं वाटलं की मी नगरसेवक कधी होईल, मुंबई महानगरपालिकेवरती त्या खुर्चीवर जाऊन मी बसेल, ह्याचा आनंद गगनात मावत नव्हता माझ्यासाठी. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आज 2026 आहे, बाळासाहेब हयातीत नाही आहेत. बाळासाहेब किती आठवतात? बाळासाहेब क्षणाक्षणाला आठवतात. बाळासाहेबांचं ते व्यक्तिमत्व आणि ते भाषण, तो हिंदुत्वाचा दरारा आणि मराठी माणसासाठी एक पेटून उठलेला आवाज होता बाळासाहेबांचा. त्या एक आवाज जरी ऐकला ना, जेव्हा आम्ही भाषण ऐकायला जायचो, बाळासाहेब जेव्हा उभे राहायच्या अंगावर शहारे यायचे. आणि अक्षरशः भाषण सुई एवढा पण आवाज पडलेला तर यायचा नाही ग्राउंड मध्ये की बाळासाहेब भाषण करायला उभे राहिले. त्या भाषणाने एवढं प्रेरित व्हायचो आम्ही लोक. म्हणजे मराठी माणसासाठी जे भाषण असायचं, त्या मराठी माणसाचा आवाज पेटून उठणार एक बाळासाहेबांचं भाषण होतं. सर, आपण आता राजकारणाकडे वळूया. 2012ला जेव्हा तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्ही निवडून आलात, त्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही ज्या विभागात निवडून आलात, त्या विभागासाठी काम करण्याची तुम्हाला संधी मिळाल्यानंतर तुम्ही अशी कोणती कामं त्यावेळेला केली आणि आज मागे वळून बघताना तुम्हाला त्या कामांचा अभिमान वाटतो? आता एक 2012ला मी नगरसेवक झालो. असे काही प्रश्न होते आमचे. ते एक देवनारगाव मध्ये एक वैतीवाडी करून आहे, तिथे 32 वर्ष लाईट नव्हती, टॉयलेट नव्हतं, पाणी नव्हतं. 32 वर्ष? 32 वर्ष. ही कधीची गोष्ट आहे? 2012 च्या अगोदर पासून होती. तर मी नगरसेवक झाल्यानंतर ती लोक माझ्याकडे आली. लहान लहान मुली, ज्येष्ठ लोक, माता भगिनी, बंधू हात जोडले, बोले बबलू हमारे इधर लाईट नहीं है, आमच्याकडे लाईट नहीं है. बोलो का लाईट नहीं है? वो बिल्डर हमें लेने नहीं देता है लाइट. अरे बाप रे. फिर टॉयलेट भी नहीं है, पानी भी नहीं है, तो किधर टॉयलेट को जाते हैं? बोले ओपनला ते लोक टॉयलेटला मुली माणसं जात होती. तर बिल्डर बरोबर माझी खूप पत्रव्यवहार झाले. मग आता वेळ आली, आंदोलन केलं,
तरी बिल्डर काय ऐकत नाही. मुकेश अंबानीचा त्याच्या डोक्यावरती हात, लाईट मोठी बरोबर. एकदम, तेव्हा रिलायन्स होती बरोबर 2012 बरोबर. मग मी असा वेळ आली 2014 पत्र व्यवहार करून झाला. अशी वेळ आली, मग उपोषण बसण्याची आणि तुमची तयारी होती त्या गोष्टी. तयारी होती आणि मी उपोषणला बसलो. हा 5 दिवस पाणी नाही, जेवण नाही, काहीच नाही. खूप या अक्षरशः 5 दिवस एकदम मी 72 तासानंतर माझं मरणच होतं. बापरे. मी पाणी नाही, काय खाल्लं नाही, 5 बरोबर. दिवस खूप हाल. पण त्या मुलींच्या, त्या मुलांच्या डोळ्यामध्ये दिसत होतं हे बिचारे कसे राहत असतील. 32-33 वर्ष ह्या घरामध्ये लाईट नाहीये, बरोबर. टॉयलेट पण नाही आहे ना, पाणी पण त्या विहिरीमधलं आणतात, ते विहिरीमधलं सगळं साईडचं पाणी त्या विहिरीत जातात, विहिरीत. त्यातलं कपडे धुवायचे. आणि बिल्डर काय बोलतो, मी त्यांना घर देईन, मी लाईट नाही देणार. असं कसं? त्यांचे प्रूफ आहेत सगळं लिगली. हा सगळे जे प्रूफ लागतात, SRA मध्ये बसणारे, रेरा मध्ये बसणारे, सगळ्याच बसणारे, त्यामध्ये सर्व प्रूफ होते. तरी पण तो बिल्डर हट्टी होता. मैं सर गरीब लोग को नहीं मैं बाहर जाके खाना खिलाऊंगा गरीब लोग को, इनको लाईट दे दूंगा. पण मी खूप जिद्दी, त्यांना अनेक राजकीय लोकांकडे ते गेले. बिल्डर बलाढ्य होता, मग शेवटी खोक्यावर विकले जायचे. पण मी गरिबांमधला मुलगा, गरिबीतून आलेलो, मी पण त्या कागदाच्या घरात राहिलेलो. बरोबर त्याची मला कदर, त्याची जाण होती. मी पण बरोबर. टेम्याच्या बत्तीत राहिलेलो आहे. बरोबर. ती घातलेली बत्ती, हा आणि ते मला दिसत होतं, नाही बबलू हे चुकीचं चाललंय. मग चुकीचं चालल्यामुळे ते मी पूर्ण गांभीर्याने त्यावर लक्ष दिलं. ह्या सामान्य लोकांच्या घरात लाईट आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मग उपोषण केल्यानंतर तिथे अक्षरशः कॅबल पडली, लाईट आली. मग तिथे टॉयलेट, मी 4 टॉयलेट बनवून दिले, पाण्याची लाईन टाकून दिली. त्या अक्षरशः लोक आहे ना रडायची. मग ते पण जेवले नव्हते मायावर. वा. कारण का नाही ते जेवले, 32 वर्षामध्ये त्यांना कोण असं सपोर्ट करणारा भेटलाच नव्हता. बरोबर. सेवक. बरोबर. आणि मी त्यांचा सेवक होतो. सेवा करताना खूप, म्हणजे त्या तुम्ही जाल ना, अक्षर घर पण अशी बुटकी होती. सूर्याच्या किरण पण आज जायची नाही. बरोबर. आणि 32च घर. मग त्यांच्या घरी लाईट आणि पाणी आणल्यानंतर आजही ती लोक मग न विसरता, एक तर काल आमची एक छोटीशी मीटिंग होती, त्यातला एक व्यक्ती आला. नॅचरल गोष्ट सांगतोय मी, उगाच बोलत नाहीये. तो माणूस सरळ बोलला, माझं जीवन बबलू पांचाळसाठी मी वाहून दिलेलं आहे. त्याने का बोलला असं, कारण त्याला माहिती आहे तो अनेक नेत्यांकडे गेला, त्याला न्याय नाही भेटला. बबलू पांचाळे गेल्यावर त्याला न्याय भेटला. त्यांच्या घरात लाईट, पाणी, टॉयलेट दिलं. त्याच्या घरी कंदील लागायला लागले. त्या मुली अभ्यास लाईटीमध्ये करू लागला. एक अपंग त्यात मुलगी पण होती. त्या चेहऱ्यावरती हसू पाहून आज मला पण खूप आनंद होतोय, की अभिमान आहे मला नगरसेवक झाल्यानंतर, त्यांच्या घरात लाईट आल्यानंतर मला खूप अभिमान आहे. एवढी जोखमीची कामं करत असताना तुमचा ऊर्जा स्रोत कोण होता? ऊर्जा स्रोत मला हेच दिसत होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं कामं केली, आपण तर मावळे म्हणून थोडीशी सेवा केलीच पाहिजे लोकांची. बरोबर. म्हणजे आम्ही ती करत होतो. ऊर्जा महाराजांकडून भेटत होती. बरोबर. आणि पहिली ऊर्जा ते बघून बाळासाहेबांनी ऊर्जा मायामध्ये दिलेली. बरोबर. आणि अजून शिवरायांचं खूप मायावरती, खूप मला त्यांची अटॅचमेंट आहे. मला खूप महाराज आवडतात. आजही माझा मुलगा महाराजांबद्दल महाराज आवडतात. त्याच्या माझ्या 6 वर्षाच्या मुलालाही आजही महाराज आवडतात खूप. तो महाराजांची गाणी, महाराजांची पिक्चर, त्याला आजही फोन केला ना तर महाराज, तो मी घरी गेल्यावर तो बघेल, पप्पा शिवाजी महाराजांचा पिक्चर बघूया. आता नवीन आलेला पिक्चर, आता छावा पिक्चर आहे, तो बघूया पप्पा, शिवाजी महाराजांची गाणी लावा ना. म्हणजे महाराजांबद्दल खूप आपल्याला हे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना मी पाहून येतो तुमचे डोळे सुद्धा भरून आलेले आहेत. मला तुम्हाला एक त्याच्याशीच निगडीत प्रश्न विचारायचा आहे. वारकऱ्यांनी धरलेला भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी धरलेला भगवा,
बाळासाहेबांनी धरलेला भगवा हा जेव्हा तुम्हाला काही कारणास्तव सोडावा लागला त्यावेळेला नक्की तुमची आणि तुमच्या बरोबर असणाऱ्या सगळ्यांची मनस्थिती काय? वारकऱ्यांना आवडणारा भगवा, बाळासाहेबांना आवडणारा भगवा आणि मला आवडणारा पण भगवा झेंडा होता. पण सोडताना भगव्याची जी हे होते हृदयाची कशी सोडू जमत नव्हतं मला आणि जमणारही नव्हतं. पण कसं जमेल हे विचारात करत पण अक्षरशः त्या बाळासाहेबांच्या मला एवढं वाटलं की बाळासाहेबांनी एवढे म्हणजे ज्यावेळी मी बघितलं 92ला की काय गोष्टी घडत होत्या, त्या अयोध्येला जे राम मंदिर झालंय ते बाळासाहेबांची इच्छा होती की तिथे राम मंदिर व्हावं. अनेक कारसेवक, अनेक शिवसैनिक त्यावेळी अयोध्येला जाऊन तिथे लढा दिला त्या मंदिर व्हायला पाहिजे म्हणून. अयोध्येला रामाचं मंदिर इथेच ह्याच जागेवर व्हायला पाहिजे म्हणून अनेक कारसेवक असू दे, शिवसैनिक असू दे, त्यांचं म्हणणं तेच होतं की आमचा जीव गेला तरी चालेल पण राम मंदिर इथेच व्हायला पाहिजे. बबलू पांचाळ आणि देव यांचं काय नातं आहे? कारण आम्हाला असं समजलंय तुम्ही अनेक ठिकाणी अनेक मंदिरं उभारली. एक तर मी अशा 139 वॉर्ड होता 2012ला, मी तेव्हा नगरसेवक झालो होतो. अशी काही मंदिरं होती त्यांची दुर्दशा खूप दयनीय होती, बरोबर नव्हती, पडलेली होती, कौलं पडली आहे, कुठे एकदम ढासळलेली आहे. मग त्यातूनच लोकांची, तिथल्या सामान्य लोकांची ती परिस्थिती नाही, मंडळाची परिस्थिती नव्हती हे मंदिर व्हायला पाहिजे. कुठेतरी मला त्याने निवेदन आणून दिल्यानंतर हे मंदिर व्हायला एक अक्षरशः एक पहिलं मंदिर मी घेतलं. दत्ताचं आमच्या इथे टाटानगरला दत्त मंदिर आहे, ते बनवण्याचं काम पूर्ण झालं. त्यानंतर एक मंदिर अजून हे शंकराचं स्वयंभू मंदिर, ते एक बनवलं. एक अक्षरशः तिथे विटंबना खूप झाली होती. ते मंदिर पूर्ण मूर्ती तुटली होती. मग ते लोक माझ्याकडे आले, सिद्धार्थ नगर म्हणून. मग तेही मंदिर मी पूर्ण तोडून नवीन बनवून त्यात मूर्ती नवीन करून तेही मंदिर बनवलं. त्यानंतर अनेक अशी मंदिर आहे. त्यानंतर हनुमंताचं मोठं मंदिर देवनार कॉलनीमध्ये, ते एक मंदिर. ह्या मंदिराचा इतिहास असा आहे की बाजूला दुसरं धार्मिक स्थळ आहे, त्या धार्मिक स्थळाच्या बाजूला आपलं हनुमंताचं मंदिर आहे. ते व्हायला पाहिजे म्हणून ते मंदिर भव्य दिव्य मी ते मंदिर कमीत कमी 3 महिन्यात उभं केलं. त्या मंदिराची कॉस्ट कमीत कमी 45 ते 40 लाखाच्या आसपास होती. पण लोकांच्या माझ्या मुखातून शब्द निघाला. आम्ही दादांना बोललो, दादा हे पाहिजे आपल्याला, विटा पाहिजे, रेती पाहिजे, सिमेंट पाहिजे. तर कुठेही नाही शब्द आला नाही. त्यांना माहितीये बबलू पांचाळा देवभक्तीचा माणूस आहे, मंदिर बांधणार आहे. ते मंदिराचं काम 3 महिन्यात पूर्ण झालं. अनेक लोकांनी पाहिलं होतं की पूर्ण होईल की नाही, पण माझ्या जिद्द होती की 3 महिन्यात मी पूर्ण करणार. ते मंदिर पूर्ण झालं आणि तो आशीर्वाद मला त्याचा लाभला. आजपर्यंत जी कामं हातात घेतली ती परिपूर्ण झाली. साधारण किती मंदिरं आपण उभारली? कमीत कमी अशी 22 मंदिरं मी उभारली. त्या विठू माऊलीचा असू दे, साईबाबाचा असू दे, दुर्गा मातेचा असू दे, खूप सारी मंदिर आहे. बापदेवाचं मंदिर असू दे, महालक्ष्मीचा असू दे, असे भरपूर अनेक मंदिर आहेत. त्यामध्ये वेलंकिनी मातेचं मंदिर आहे, तेही मंदिर बनवलं. असं नाही मी दुसऱ्या लोकांनाही, धार्मिक लोकांना दुजाभाव दिला नाही. त्यांचंही काय काम असतील ते मी पूर्ण केली. म्हणजे प्रत्येक प्रार्थना स्थळांसाठी तुम्ही कार्य केले. ही जेव्हा प्रार्थना स्थळं तुम्ही उभारत होतात, बाळासाहेबांनी 1992ला म्हणजे दंगलीच्या आजूबाजूला जी राम मंदिरासाठी दंगल झाली आणि आज 2026 ज्या वेळेला अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं, कसा पाहता का? कारण बाळासाहेबांचं 1992ला जी तळतळ होती, तो लढा होता, तो मराठ्यांना दिलेला आवाज होता. जे बाबा आपल्याला वाटलं की तिकडे अयोध्याला आपलं मंदिर झालं पाहिजे, ज्याला जे शक्य होतं
जिथले कारसेवक असू दे, शिवसैनिक असू दे, या सर्वांनी मिळून त्या मंदिरासाठी आवडत झटून आणि नंतर बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपले आदरणीय देशाचे पंतप्रधान त्यांनी करून दाखवलं. बाळासाहेबांचं स्वप्न साकार करून दाखवलं. बाळासाहेबांना ते हवं होतं. त्या बाळासाहेब ज्या प्रश्नावरती लढत होते महाराष्ट्रामध्ये, त्यांनी तो प्रश्न काम देशाचे आदरणीय मोदी साहेबांनी करून दाखवलं. आणि ती जोड आणि बाळासाहेबांचं स्वप्न ह्या 2024 ला पूर्ण झालं. आणि ते बाळासाहेब वरून पाहत असतील, अरे ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी लढा दिला होता, बरोबर, केसेस अंगावर घेतल्या होत्या, ज्या कारसेवकांनी केसेस अंगावर घेतल्या, जीवाचं किती बलिदान झालं, बरोबर, त्याचा आज कुठेतरी सार्थक झालंय. आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींनी ते काम करून दाखवलं. अक्षरशः अनेक देशवासियांच्या महाराष्ट्रामधल्या डोळ्याचे पारणं फेडणारं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलंय. रामाची मूर्ती पाहून कसं वाटलं? खरं म्हणजे रामाची दैवताची मूर्ती पाहून मी खूप भारावून गेलो. कारण ते तेज आहे ना, तेज डोळेच हटत नव्हते. कारण त्या रामाच्या मूर्तीमध्ये, दैवतामध्ये, त्यामध्ये सगळं दिसत होतं. राम दैवतही दिसत होते, त्या चरणी बाळासाहेबांचे चरणही दिसत होते. आणि ते चरण पाहून मला असं वाटलं की बाबा आपण खरं म्हणजे खूप भाग्य मिळवलं. आणि असे दोन व्यक्ती होऊन गेले. एक देशासाठी लढले आणि एक असे आता पंतप्रधान आहेत, ते करून दाखवलं. त्या माणसाचं स्वप्न साकार करून दाखवलं. असे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. सर, 2012ला तुम्ही नगरसेवक होता, त्याच्यानंतर तुमची पत्नी नगरसेविका होती. याच काळामध्ये कोरोना सारखी महामारी अखंड भारतात, अखंड विश्वात आली. तुमचा जो प्रभाग आहे तो गावठाण आहे, म्हणजे अनेक लोक आजूबाजूला राहतात आणि त्यावेळेला आपल्याला डिस्टन्स मेंटेन करायला सांगितलं होतं. तो काळ तुम्ही कसा काय निभावला? कसा प्रसंगाला तुम्ही सामोरं गेला? खरं मी तुम्हाला सांगू, आम्ही 2000 आता समजा 20 पासून 21, बरोबर, तोच काळ होता. म्हणजे असा काळ होता ना, हा कुणावर असा काळ कधी येऊ नये. कोरोना काळ हा असा होता, माणूस माणसाला नको होता. बरोबर. आणि त्यावेळी आमचं ऑफिस, भारतीय जनता पार्टीचं ऑफिस 24चा तुकडं होतं. सर्व कार्यकर्ते, ऍम्ब्युलन्स फ्री सेवा होती. कोणाला दवाखान्यामध्ये ऍडमिट करायचं असेल तरी आम्ही स्वतः जाऊन करत होतो. कुठे न घाबरता. माझं कोण 1-2 कार्यकर्ते दगावले, पण जीवाची न पर्वा करता बाबा सॅनिटाईज मारण्यापासून, बाबा आपल्या तिकडे लोकांना घरी जाऊन भाजी देण्यापासून. एक अशी वेळ आली की अशी लोकांना भीती होती की माणूस घरातला गेलाय, ती राग देऊन सुद्धा आम्ही दिली नाही. अरे, अशी वेळ आली. माणसं एवढी घाबरली होती. पहिला जो वेळ आलाय ते अक्षरशः घरातून लोक बाहेर पडत नाही. बरोबर. म्हणजे ते अक्षरशः कॉल करूनच हॉस्पिटल मधून डायरेक्ट स्मशानभूमीत यायची, तिथे तिचं दहन व्हायचं. फॅमिलीच्या लोकांना तर त्यांचे प्रेतही मिळत नव्हती भेटत. पण त्यावेळी आमचे कार्यकर्ते, मी, आम्ही सगळे म्हणून अवरत्र मेहनत करत होतो. जेव्हा ऍम्ब्युलन्सचं भाडं 9,000 होतं, तेव्हा आपली ऍम्ब्युलन्स फ्री चालत होती. फ्री चालत आहे, हे घ्या चावी, घेऊन जा. सर, मला तुम्हाला विचारायचं, ही सेवा करत असताना शेवटी तुम्ही एक कुटुंबाचे सदस्य सुद्धा आहात, तुम्हाला कुटुंब सुद्धा आहे. तळहातावर प्राण घेऊन जेव्हा बाहेर पडत होता, तुमचं कुटुंब तुम्हाला कसं सहकार्य करत होतं? कारण तुमच्या मुलांचं भविष्य हे देखील तुमच्याच हातात आहे आणि तुमच्या विभागाचं भविष्य हे देखील तुमच्याच हातात आहे. शेवटी कसं असतं माहितीये, आपण बोलणार एवढे मोठे नाही. म्हणजे बोलतो ना आपण, घराची चिंता केली नाही आम्ही. जेव्हा 20ला लॉकडाऊन लागला, 20 फेब्रुवारीला माझ्या मुलाचा जन्म झाला. 20 फेब्रुवारी. अच्छा. 2020ला. आणि 20 जन्म झाला आणि 10 दिवसांनी लॉकडाऊन लागला. माझा छोटासा बाळ माझ्या घरी. तर मी अक्षरशः घरी पण नाही जायचो. बरोबर. मुलाला कधी 1 वर्ष हातातच घेतला नाही.
मी तो काय कसा होता अरे मुलाला घेऊ, बरोबर तर कोरोनाची लागण लागे, हो. आपल्यामुळे घरच्यांना कोरोना होईल. बरोबर. मग ते आपण मुलाला 1 वर्ष सेवा करायची म्हणून हा. घरच्या लांब राहील, म्हणजे कुटुंबापासून कुटुंबापासून लांब राहून आले. मग त्या घरात बेडरूम मध्ये त्यांच्या हा. रूम मध्ये बरोबर, झोपताय. बरोबर. मी तिथे जायचोच नाही. कपडे काढले की बाहेर सॅनिटाय मारायचो, मग आंघोळ करायचो, मग घरात जायचो, दुरूनच पाहायचं. दुरूनच पाहायचो दोन्ही मुलांना. आणि मग एक बाप म्हणून, एक वडील म्हणून काय वाटत असेल तुम्हाला? नाही मग खूप वेदना व्हायच्या मुलाला हातात घेऊ म्हणून. हा. कारण आमच्या कुटुंबात 45 वर्षांनी मुलगा आला. बरं. माझ्या मुलीच आहे. मोठ्या भावाला 2 मुली, मधल्या भावाला 3 मुली, मला 1 मुलगी, आणि आमच्या घरात 7वा मुलगा. मग घेवायचा खूप वाटत होता, बरोबर. पण ती वेळ बरोबर नव्हती. बरोबर. म्हटलं माझ्यामुळे माझ्या मुलाला, माझ्या घरच्यांना त्रास व्हायला नको. बरोबर. मला बाहेरची लोकांची सेवा करायची. हॉस्पिटल आहे, त्यांना धन बाबा काय आपल्याला बरोबर. थोडं त्यांना आपल्याकडून काय मदत होईल, बरोबर. थोडंफार बाबा भाजी असेल, थोडं त्यांना काय देऊ, राशन थोडं देऊ, बरोबर. कुठे काय थोडी मदत होईल ती करत होतो. आपण मदत करणारे मोठे नव्हे, पण ही सेवा करून त्यांच्या समोर उभं राहिलं तरी त्यांच्या आपली जनता आहे, माता भगिनी आहेत, बंधू आहे. हा. अरे बबलू पंचायतचं ऑफिस उघड आहे, हा. मी तिथे सेवा भेटेल, हा. एवढं त्यांच्या डोळ्यात दिसत होतं मला. आणि काही लोक ते बोलले, अरे ऑफिस बबलू आपल्याला ऑफिस, काही लोक आले, अरे तुला ऑफिस वर इथून कोरोना वाढतोय. इथून कोरोना वाढत नाहीये, इथे सेवा होते, लोकांना आपण जेवण नेऊन देतोय. असे मोके जनावर, पक्षी असू दे, कुत्रे असू दे, सगळे त्यांनाही जेवण म्हणून आपण देत होतो. त्यांना पण जेवण, रस्त्यावर माणसंच नव्हती. बरोबर. मग आम्ही थोडं जेवण बनवून थोडं मिक्स करून त्यांना सगळ्यांना देत होतो. बरोबर. आणि जे लोक कामगार होती, जे लोकांना घरदार सोडून इथे मुंबईमध्ये आले, त्यांनाही आम्ही नेऊन जेवण देत होतो. पण मनावर दगड ठेवून, पर्वत ठेवून तुम्ही हे सगळं काम करत होतो. कुटुंब आणि समाज यांचा समतोल तुम्ही तेव्हा राखला होता. सर, मला आता थोडं राजकारणाकडे यायचं आहे. आता तुमच्या विभागामध्ये जे गावठाण आहे, या गावठाणातल्या ज्या समस्या आहेत, ज्या तुम्हाला आता सध्या भेडसावत आहेत, कारण का साधारणतः 4 वर्ष नगरसेवक म्हणून तुम्ही तिथे कार्यरत नाही आहात. 3 वर्ष, आणि निधी सुद्धा मिळत नसतो, पण सेवा तुमची चालू असेल. पण आता जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येतील आणि पुन्हा एकदा तुम्ही निवडून आला असा तुमचा विश्वास आहे, जो सुरुवातीलाच तुम्ही आम्हाला सांगितलेला आहे, तर आता कोणती कामं तुम्हाला तिथे करायची आहेत आणि कोणती कामं तुम्हाला दिसत आहेत, किती ही कामं आमच्याकडनं पूर्ण झाली पाहिजे? आता माझ्या 144 वार्ड मध्ये रोडची कामं चांगली चालू आहेत. सीसी रोड बनत आहे, ड्रेनची चांगली काम चालू आहे. आणि आता भरपूर अशी कामं आहेत ती कोरोना काळाचे 5 वर्ष म्हणजे फुकट गेले. 3 वर्षात काम करायला मिळेल. बरोबर. हे 3 वर्षांनी ते कोरोनाचे 2 वर्ष. बरोबर. मी 5 वर्ष मला काम करायला काय भेटलंच नाही. मी ते 5 वर्ष जे मी प्रस्ताव टाकले होते, मला 144 मध्ये काय काय मूलभूत सुविधा आहे, काय काय यंग मुलांना काय पाहिजे, तिथल्या स्थानिक लोकांना काय पाहिजे, तिथे जिमखाना नाहीये, स्विमिंग पूल नाहीये, जे मुलांना हवंय, जे आपली मुलं प्रशिक्षण घेऊन बाहेर जातील यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यात बाबा बास्केटबॉल असू दे, फुटबॉल असू दे, असे काही जे खेळायचे हे आहे ते आपल्याला तिथे करायचे. 2026चं तुमचं विजन काय असेल निवडणुकीचं? 2026चं विजन हेच असेल की मूलभूत सुविधा ज्या आहे, आता एक तर मला तुम्हाला आधीच सांगतो, आता माताभगिनी मुली आपल्या कॉलेज आहेत, शाळेत जाणार आहे, रात्री बेरात्री कधी येतात कुठून, लग्न कार्यावरून कुठून, तर असं एक खूप गरजेची गोष्ट आहे. आता आपण बोलतो, मुलगी जेव्हा अहोरात्री कुठे रस्त्याने चालत असते, कुठून कामावरून येते, बरोबर, तर काही लोक वाईट नजरेने तिकडे बघत असतात. बरोबर. मग काहीतरी हादसा होण्याची भीती असते. तर माझं असं एक विजन आहे, ज्या ज्या चौक असू दे, गल्ली असू दे, तिथे असं काहीतरी एक बजर लावावं की ते बटन दाबल्यावर की पोलिसला कॉल जावा, बरोबर, की फोन करेपर्यंत कधी चार्ज फोन पण चोरी होतो, बरोबर, गरजुले असतात, बरोबर. मग अशा ठिकाणी असे काहीतरी खांबे उभे करा चौकाला, जेणेकरून तिथे बजर दाबल्याबरोबर पोलीस स्टेशनला कॉल गेला पाहिजे, तिथे अलार्म वाजला पाहिजे. आता बजर आपण जो खांबा लावणार आहे तिथे पण एक अलार्म वाजला पाहिजे,
एक बटन दाबल्यावर की अख्खच्या बाजूची जर चौकाची लोक आहे ती खाली आवाज त्यांना घेऊन त्या खिडक्या उघडल्या पाहिजे, आपली मुलगी सुरक्षित आहे तो बजर वाजला पाहिजे. वा, म्हणजे जसे लॅम्पपोस्ट असतात हा लॅम्पपोस्ट असतात त्या पद्धतीचं, म्हणजे तुमचं एक विजन आहे की या पद्धतीचे महिला सुरक्षेसाठी हे असायला पाहिजे. बरं, आता कॅमेरा तर असतात पण हा. कॅमेराला हे कधी होणार? हो, म्हणजे तो नंतर बघितलं पकडले नंतर. जातात. तुम्हाला इन्स्टंट मदत मिळाली पाहिजे, लगेच भेटली पाहिजे. विजन आहे. विजन आहे. म्हणजे अशा चौकावर ज्या समजा आता ठेशन अशा गल्ल्या आहे, ठेशन रोड आहे, तिथे निघाल्यावर काय असतं, आता कधी अंधार असतो, बरोबर, मग येणार अपरात्री असतो. लोक काम करतात. आता कोण कोण अशी मुलं असतात हा. की मी एकदम टवाळखोर म्हणूया, हा. मग त्या लोकांना असं भीती वाटते मुलींना, आपल्या हा. माता भगिनींना भीती न वाटत अशा काहीतरी तिथे बजर लावले पाहिजे. हा. म्हणजे बजर काय दाबलं की आपल्या सेफ्टी. बरोबर. आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुमच्या प्रभागामध्ये साधारणतः 30-34 वर्ष लाईट नव्हती. हा. आता तिकडे असे कोणते प्रश्न आहेत, पाणी टंचाई म्हणा किंवा ड्रेनेज म्हणा किंवा जे महानगरपालिकेच्या अखत्यारीत जी कामं येतात, अशी कोणती कामं तिकडे पेंडिंग आहेत असं तुम्हाला दिसतंय? आता मी तुम्हाला सांगू की आपण आता मोस्टली एक मंडळा गाव आहे. हा. तिथून असा एक किस्सा सांगतो तुम्हाला. तिथे स्मशानभूमी आहे एक आपली, 34-35 वर्ष स्मशानभूमी आहे, पण तिकडे कोण डेड झाल्यानंतर तिकडे लाकडं स्टोअर नाहीये. पण महानगरपालिका तर देते ना लाकडं. लाकडं देते, पण ती स्मशानभूमी तिथे स्टोरेज लाकडं नाहीये, जागा नाही. जागा आहे पण ती गावठण असल्या कारणाने स्मशानभूमी गावठणची आहे. तिथे बीएमसी आपण हँडवर्क साठी प्रस्ताव अनेक लोकांनी केला पण तो अजून गेला नाही. अच्छा. मग तिथे आपण मी माझी मिसेस नगरसेवक अनिता पंचायत झाल्यानंतर 34-35 वर्ष टेम्पो करून एक, आता माझ्या घरात कोण वारलं समजा तर मी टेम्पो बघायचा, 4 लोक घ्यायची आणि चिता कॅम्पला जाऊन लाकडं घेऊन यायची आणि तेव्हा ती बॉडी जाणार. हे 34 वर्ष असं चाललेलं. तर मी मिसेस माझी नगरसेवक झाल्यानंतर अनेक लोकांना माझ्या घरात मेल्यानंतर टेम्पोचा खर्च, 4 माणसं दुःखात राहू का लाकडं आणू का टेम्पो बघू. बरोबर. मग 4 महिन्यानंतर मिसेस नगरसेवक झाल्यानंतर मी तिथे मोठा रूम बांधला, 4 टन लाकडं स्टोअर करून दिली, न होणारं काम मी करून दिलं. आता लोकांना टेम्पो घेऊन जायला लागत नाही, कुठल्या दुःखाला घरातल्याला माणसं शोधायला लागत नाही, कारण तिथे कोण वारल्यानंतर तिथेच लाकडं 2 मिनिटात भेटेल. मी असं स्टोअर रूम करून 4 टन लाकडं तिथे स्टोअर केली. बरं, हा मोठा प्रॉब्लेम तुम्ही तिकडे सॉल्व्ह केलेला. सर, आता आम्हाला थोडं पक्षाकडे वळायचंय. दर काही वर्षानंतर पक्षश्रेष्ठी किंवा पक्षाची कार्यकारिणी बदलत असते. आता मुंबईचे अध्यक्ष बदललेले आहेत, जे आता अध्यक्षपदावरती आहेत किंवा जे खुर्चीवरती आहेत किंवा पक्षाचे जे वरिष्ठ आहेत त्यांचं सहकार्य तुम्हाला कसं लागतं? खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचं सहकार्य खूप मोठं आहे आणि आमचे मंत्री आशिष शेलार साहेबांचा पण खूप सपोर्ट असतो मला आणि खूप चांगला सपोर्ट. सगळ्या वेळी मार्गदर्शन असतं त्यांचं. कुठे काही प्रॉब्लेम्स असेल त्यांचं मार्गदर्शनाखाली मी काम करतो. आता मुंबईचे अध्यक्ष झालेत अमित साटमजी, यांचं मला डॅशिंगपणा, काम करण्याची पद्धत खूप आवडते. रोखठोक बोलणं आणि कसं एक बोलताना पण त्याच्यामध्ये विल पॉवर येते आणि आपल्यामध्ये पॉवर येते. बरोबर. अरे असा नेत्याने न झिजक बोलणारा अमित साटमजींचं बोलणं मी बघितलं. त्यांचं वक्तृत्व जेव्हा ते मुंबई अध्यक्ष पहिल्यांदा झाले वरळी डोमला, अक्षरशः भाषणाने त्यांनी अख्खा वरळी डोम सगळे कार्यकर्ते भाजपचे एवढे मोठ्या मोठ्या घोषणा केल्या त्यांनी, एवढ्या मोठ्या मोठ्या घोषणा आम्ही केल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भाषणाने. कारण मुंबईचा अध्यक्ष कसा असावा, अमित साटम सारखा असावा. आमचे पहिले अध्यक्ष ते आशिष शेलार साहेब होते. त्यांच्यानंतर त्यांच्या जोडीला अमित साटमजींचं मुंबई अध्यक्ष होणं, येणाऱ्या महानगरपालिकेला 150 क्रॉस करणार आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महानगरपालिकेवरती भगवा भारतीय जनता पार्टीचा फडकणार, याच्या काळी मात्र शंका नाही, ते आज दिसून आलेले आहे मला. सर, मला एक असं तुम्हाला विचारायचं की आता इलेक्शन झालं,
मोठा निकाल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागला. आता येऊ घातलेल्या इलेक्शन मध्ये मुंबईमध्ये ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे. हा, याचा किती प्रभाव पडू शकतो? मी तर हेच सांगेन, भारतीय जनता पार्टी हे एकत्र आले, ठीक आहे, कुटुंब आहे, दोघं भाव आले, आम्हाला आनंद आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही. पण भारतीय जनता पार्टी त्या दिशेने पुढे चालली आहे. 150 नगरसेवक आल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही भारतीय जनता पार्टी विकासाच्या दिशेने चालली आहे. म्हणजे तुमच्या निवडणुकीचा अजेंडा विकास हा आहे? विकास आहे ना, का नसावं? विकास करून तेवढी लोक आज जे मतदान झाले, आज तुम्हाला रिझल्ट कालचा दिसला, हा, कशामुळे दिसला? हा, हा रिझल्ट कामामुळे, विकासामुळे, देवेंद्रजीमुळे हा विकासाचं काम म्हणून काल रिझल्ट तुम्हाला बहुमताने दिसला. अनेक लोक बोलत होती सुपडा साफ होईल, हा. पण ह्यांचा सुपडा साफ झाला ना, बोलायला विरोधक बनवायला यांना जागा नाही. सर, प्रभागातील तुमच्या मतदारांसाठी हा, काय आवाहन करावं असं वाटतं? मी माझ्या प्रभागात 144च्या लोकांना, माता भगिनी बंधूंना हेच आवाहन करेन. मी जरी नगरसेवक काम करणार आहे, अनेक तुम्हाला पक्षाचे विरोधक नगरसेवक असतील, होण्याची त्यांना इच्छा असेल, पण हे विचार करावा की माझ्या माता माय भगिनी बंधूंनी एवढंच आहे काय येणारे महानगरपालिकेला 15 जानेवारीला मी उभा आहे म्हणून नाही, तुम्हाला काम करणार योग्य कोण आहे अशा माणसाला मतदान करावं, जेणेकरून तो हाकेला धावू नये, सुखादुःखाला येईल. कारण काही उमेदवार असे आहेत ते 2007 ते 2012 पर्यंत घराचे पैसे घेण्यामध्ये व्यस्त होते आणि भाजीपाला धंद्याकडून 10 रुपये 20 रुपये घेण्यामध्ये व्यस्त होते. अशा उमेदवाराला जिंकून द्यायचे तुम्ही बघायचं. सर, उमेदवारांचं तुम्ही म्हणताय, मगाशी तुम्ही म्हणालात की माझे कार्यकर्ते आणि माझा मतदार हा माझ्या पाठी भक्कम उभा आहे, पण तरी सुद्धा तुमच्या विरोधक सुद्धा बरेच इच्छुक आहेत. हा, इच्छुक उमेदवार असणं स्वाभाविक आहे, असलं पाहिजे. मी इच्छुक होतो, मी नगरसेवक झालो, त्यांनी इच्छुक असलं पाहिजे. पण कसं असतं माहिती आहे सर, इच्छुक व्हायला जेव्हा पायऱ्या चढतो तेव्हा घाम येतो, घाम येतो तेव्हा कष्ट कळतात. हे कष्ट बिना केलेले उमेदवार आहे, इच्छुक उमेदवार. हे कष्ट न केले, हे लोकांची सेवा केली नाही, हे मेवा खायला इच्छुक झाले. हे ना काय लोकांची सेवा करायची यांना इच्छा नाही. हे ना पुढचं यांना काय दिसतंय की मला काहीतरी इथे घर बनणार आहे, काहीतरी कमिशन भेटणार आहे, त्यासाठी मला नगरसेवक व्हायचंय. आणि मला नगरसेवक का व्हायचंय? माझ्या माता भगिनींना हॉस्पिटलची सेवा असू दे, कुठे शाळेत विद्यार्थीला शाळा कसा चालली आहे काय बघायचंय, कोणी विद्यार्थ्यांना कसं रस्त्यावरती चालतंय, ते खड्डेमुक्त आहे की नाही, पावसाळ्यामध्ये पाणी भरतंय की नाही, ह्या विषयाकडे मला चालायचं. आणि अनेक या 144 मध्ये असे काही विषय आहेत, भरपूर विषय आहेत. तर समजा आपण जाताना रेल्वेकडे असे ट्रॅक आहे, रेल्वेला बाबा फुल पाणी भरतं, रेल्वेला ह्या पावसाळ्यामध्ये खूप तुडुंब मुंबई भरली, पण 144 मध्ये कुठलंही ड्रेन भरले नाही, कारण आपण तिकडे सेवाभावी काम केलं होतं. कारण आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि आमचे मंत्री आशिष शेलार साहेब पालकमंत्री आहेत, त्यानंतर आमचे मुंबई अध्यक्ष अमित साटमजी, ह्यांचा पण अनुभव दांडगा आहे. कारण ह्या महानगरपालिकेवरती आमची चांगली पकड आहे आणि ते काम करून घ्यायची क्षमता आमच्याकडे आहे भारतीय जनता पार्टी. वाह सर, खूप मजा आली तुमच्यावर गप्पा मारताना. आता एक सेगमेंट आमचा आहे, तो म्हणजे रॅपिड फायर. एका शब्दात उत्तर द्यायचंय. मुंबई आई, देवेंद्र फडणवीस विकासाचा महावीर, भाजपा विकासाची गॅरंटी, मानखुर्द गोवंडी, कुटुंब. धन्यवाद सर, आपण फार सुंदर उत्तर आम्हाला दिलेली आहात. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन व्यक्तीसोबत. धन्यवाद.